आज आपण कंडक्टिंग, सेमीकंडक्टिंग व इन्सुलेटिंग मटेरियल्सचा अभ्यास करणार आहोत. विद्युत क्षेत्रामध्ये सुवाहक म्हणून तांबे व ॲल्युमिनियम या धातूंचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. या धातूंची रोधकता कमी असल्यामुळे विद्युत अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये हे अतिशय महत्त्वाचे पदार्थ आहेत. रबर, मायका, सिरॅमिक, ग्लास व PVC यासारख्या पदार्थांमधून वीज प्रवाह वाहण्यास प्रचंड अडथळा होतो. यासारखे पदार्थ अवाहक म्हणून वापरले जातात. टंगस्टन, नायक्रोम, युरेका, कार्बन यासारख्या पदार्थांमधून विद्युत प्रवाह वाहताना मध्यम स्वरूपाचा अडथळा होतो. म्हणून असे पदार्थ विद्युत क्षेत्रामध्ये अर्धवाहक म्हणून वापरले जातात. वाहक म्हणजेच कंडक्टर ज्या पदार्थांमधून विजेचा प्रवाह वाहत असताना अतिशय कमी प्रमाणात अडथळा होतो अशा पदार्थांना वाहक किंवा कंडक्टर असे म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, ॲल्युमिनियम, चांदी इत्यादी. अवाहक म्हणजेच इन्सुलेटर ज्या पदार्थांमधून विद्युत प्रवाह वाहत असताना जास्तीत जास्त अडथळा होतो त्यास अवाहक म्हणजेच इन्सुलेटर असे म्हणतात. उदाहरणार्थ रबर, लाकूड, PVC इत्यादी. अर्धवाहक म्हणजेच सेमीकंडक्टर ज्या पदार्थांमधून वीज वाहण्यास वाहक पदार्थापेक्षा जास्त अडथळा व अवाहक पदार्थांपेक्षा कमी अडथळा होतो अशा पदार्थांना अर्धवाहक किंवा सेमीकंडक्टर असे म्हणतात. उदाहरणार्थ नायक्रोम, टंगस्टन इत्यादी. आंतरअनुबंध कोणताही घनपदार्थ परस्पर अणूच्या बंधनात तयार होतो. वाहकामधील अनुबंध तर उदाहरण पाहूया लिथियमचं. लिथियमचा ॲटॉमिक नंबर आहे 3. लिथियमची अणुसंरचना या पद्धतीने आहे. ही पहिली कक्षा, ही दुसरी कक्षा. तर पहिल्या कक्षेमध्ये साधारणपणे 2 इलेक्ट्रॉन्स असतात. दुसऱ्या कक्षेमध्ये 8, तिसऱ्या कक्षेमध्ये 18 व चौथ्या कक्षेमध्ये 32 याप्रमाणे इलेक्ट्रॉनची संख्या असते. तर या ठिकाणी लिथियमचा अणुक्रमांक आहे 3. म्हणून पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स व तिसरा इलेक्ट्रॉन्स हा दुसऱ्या कक्षेमध्ये आहे. वास्तविक दुसरी कक्षा पूर्ण होण्यासाठी आपल्याला एकूण 8 इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता असते, परंतु या ठिकाणी लिथियमकडे फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे. भागीदारी करण्यासाठी लिथियम हा आपल्याकडील 1 इलेक्ट्रॉन मुक्त करू शकतो किंवा बाहेरून 7 इलेक्ट्रॉन घेऊ शकतो, जेणेकरून त्याची बाह्य कक्षा पूर्ण होईल. परंतु हे शक्य नसते, म्हणून लिथियम आपल्याकडील 1 इलेक्ट्रॉन मुक्त करतो. लिथियमला त्याची बाह्य कक्षा पूर्ण करण्यासाठी बाहेरून 7 इलेक्ट्रॉन घ्यावे लागतील, परंतु हे शक्य नाही, म्हणून तो स्वतःकडील 1 इलेक्ट्रॉन मुक्त करतो. तर साधारणपणे अणूच्या बाह्य कक्षेमध्ये असणारे एकूण इलेक्ट्रॉन म्हणजेच व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स असतात. तर या ठिकाणी फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणून त्याला आपण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असे म्हणतो. म्हणजेच लिथियममध्ये एकूण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन होते 1. वाहकामध्ये मेटॅलिक बॉन्ड असतो. या मूलद्रव्याच्या अणूमध्ये 1, 2 किंवा 3 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतात. हे इलेक्ट्रॉन्स मुक्त झाल्यानंतर अणूच्या स्पेसमध्ये धन अणुयुक्त इलेक्ट्रॉन्स क्लाउड निर्मिती होते. हे धन अणू व इलेक्ट्रॉन्स क्लाउड यांच्या इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे पदार्थ घन स्वरूपात दिसतो. ज्या मूलद्रव्यांमध्ये संयोजा किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची संख्या कमी असते अशा मूलद्रव्यांमध्ये या प्रकारचा बॉन्ड असतो. त्यामुळे हे मूलद्रव्य तंतुभवन योग्य किंवा डक्टाईल बनतो. त्यामध्ये विद्युत वहन क्षमता चांगली असते. या मूलद्रव्यांना
वाहक असे म्हणतात. सुवाहकाच्या अंतिम कक्षेत फक्त एक संयोजा किंवा एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असतो. अर्धवाहकातील अनुबंध. अर्धवाहकामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड असतो. पदार्थाच्या अणूमध्ये 4 किंवा 4 पेक्षा जास्त संयोजक किंवा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन असून ते शेजारील अणूसोबत इलेक्ट्रॉन्सची देवाणघेवाण करतात. या अणूच्या बाह्य कक्षेमध्ये एकूण 4 इलेक्ट्रॉन आहेत, तर ही कक्षा पूर्ण होण्यासाठी त्याला आणखी 4 इलेक्ट्रॉन्सची आवश्यकता आहे. म्हणजेच पहिल्या कक्षेमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स असतात, तर दुसऱ्या कक्षेमध्ये एकूण 8 इलेक्ट्रॉन असतात. परंतु या ठिकाणी हे 4च इलेक्ट्रॉन्स आहेत, तर ही कक्षा पूर्ण होण्यासाठी त्याला आणखी 4 इलेक्ट्रॉन्सची भागीदारी करावी लागेल. ज्या पदार्थातील अणूच्या अंतिम कक्षा पूर्णपणे भरलेल्या असतात त्यांना अर्धवाहक पदार्थ असे म्हणतात. यामुळे पदार्थाला चांगली शक्ती मिळून मुक्त होऊ शकतील असे कमी प्रमाणात इलेक्ट्रॉन उपलब्ध होतात. उष्णतेमुळे काही पदार्थांमधील संयोजा किंवा इलेक्ट्रॉन्स मुक्त होतात. अशा पदार्थांना अर्धवाहक पदार्थ असे म्हणतात. अवाहकातील अनुबंध. अवाहकामध्ये आयनिक बॉन्ड असतो. 2 वेगवेगळ्या मूलद्रव्यातील अणूंमध्ये इलेक्ट्रॉन्सची परस्परांशी देवाणघेवाण होते. त्यामुळे दोन्ही मूलद्रव्यांच्या अंतिम कक्षा स्थिर होतात किंवा पूर्णपणे भरतात. उदाहरणार्थ, सोडियमचा क्लोराईडमध्ये सोडियमचा अणू आपला एक व्हॅलन्स इलेक्ट्रॉन क्लोरीन अणूला देतो. तर या ठिकाणी एक उदाहरण पाहूया. सोडियमचा ॲटॉमिक नंबर आहे 11. त्याची अणूची संरचना जर पाहिली तर त्याच्या पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 व तिसऱ्या कक्षेमध्ये 1, म्हणजेच एकूण 11 इलेक्ट्रॉन्स झाले. क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर येतो 17. यामध्ये पहिल्या कक्षेमध्ये 2, दुसऱ्या कक्षेमध्ये 8 व तिसऱ्या कक्षेमध्ये 7. 2 + 8 + 7 म्हणजेच एकूण 17. तर या ठिकाणी सोडियमच्या बाह्य कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तर क्लोरीनच्या बाह्य कक्षेमध्ये 7. तर ही कक्षा पूर्ण करण्यासाठी त्यामुळे अणूंच्या अंतिम कक्षांमध्ये प्रत्येकी 8 इलेक्ट्रॉन्स होतात, म्हणजेच त्यांच्या कक्षा भरतात. मात्र यापैकी अणू धनप्रभारित व दुसरा अणू ऋणप्रभारित होतो. या दोन्हींमधील इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्समुळे त्यांच्यामधील बंध वाढतो. जास्त कडकपणा व कमी वाहकता हे आयनिक बॉन्डचे विशिष्ट गुणधर्म आहेत. अशा पदार्थांना अवाहक किंवा इन्सुलेटर असे म्हणतात.